भविष्यासाठी हिरव्या वनांचं संरक्षण करा. वन संरक्षण व संवर्धनबाबत जनजागृती रॅली. नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करण्यासाठी आणि जंगलांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो. या दिवसाचं उद्दिष्ट जंगलांचं संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणं आहे. हा दिवस आपल्याला आपल्या पृथ्वीसाठी जंगले किती महत्त्वाची आहेत हे लक्षात आणून देण्याची संधी देतो. आंतरराष्ट्रीय वन दिवस निमित्तानं पूर्व पेंच उपविभागातील पूर्व पेंच, पिपरिया, पवनी, एनी, चोर बाहुली वन्यजीव, देवलापार वन्यजीव रेंजमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांची बफर क्षेत्रातील गावात बाईक रॅली काढून वन संरक्षण व संवर्धनबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटी इथं शालेय मुलांची प्रभात फेरी व वृक्षारोपण करण्यात आले. अमतलास पर्यटन संकुल इथं टुयापार, सालाई, कडबीखेडा, सावरा, पथरई या गावातील लाभार्थ्यांना वन ई सेवा साहित्यांचं वाटप करण्यात आले. तसेच विविध वन संरक्षण व वन संवर्धनाशी संबंधित विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर सर्व कार्यक्रमाला डॉक्टर किशोर मानकर, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांनी अध्यक्षस्थान भूषवले व सर्व कर्मचाऱ्यांना वनाचं महत्त्व, वन कर्मचारी म्हणून जबाबदारी व जागतिक वन दिवसांची या वर्षाची थीम वने व अन्न साखळी या विषयावर मार्गदर्शन केले. जनता टाइम, जटा टीव्ही चॅनल, राजू कापसे, उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.